मुळात पुढच्या बातमीकडे नालासोपारा येथील महापालिकेच्या आरक्षित जागेवर भूमाफियांनी बांधलेल्या 41 अनधिकृत इमारतींवर कोर्टाच्या आदेशानुसार तोडक कारवाई करण्यात आलेली होती। ही तोडक कारवाई अखेर पूर्ण झाली आहे। मात्र या कारवाईमुळे 41 इमारतींमधील 2300 कुटुंब राहत असलेला वसंत नगरी परिसर एखादी आपत्ती येऊन उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आहे। सध्या जमिनीला सोन्याचे भाव आलेले असताना मोकळा करण्यात आलेला या भूखंडावर खरंच महापालिकेचे डम्पिंग ग्राउंड आणि मल निसारण केंद्र उभारलं जाणार की गरिबांचा निवारा हिरावून या ठिकाणी आलिशान इमारती होतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। उद्ध्वस्त झालेल्या या वसंत नगरीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। पाहुयात। नालासोपारा पूर्वेच्या आचोळे भागातील वसंत नगरी या ठिकाणी असलेल्या 41 इमारती ज्या अनधिकृत होत्या, महापालिकेच्या आरक्षित जागेवर या इमारती होत्या, त्या पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आता महापालिका प्रशासनाला यश आलेले आहेत। सर्वच्या सर्व 41 इमारती या पूर्णपणे तोडण्यात आलेल्या आहेत। केवळ एक शेवटची जी इमारत आहे त्याचा देखील काही भाग हा तोडण्यात आलेला आहे। मात्र आजूबाजूला दलदल असल्यामुळं ह्याचा थोडासा भाग आहे तो तोडणे बाकी आहे। म्हणजे जवळपास सर्वच्या सर्व 41 इमारती या तोडण्यात आलेल्या आहेत। 20 जानेवारीपासून ही तोडक कारवाई महापालिकेची सुरू होती। मात्र काल जेव्हा उच्च न्यायालयाने या संदर्भात याचिका दाखल करण्यात आलेली होती, त्या याचिकेवर सुनावणी दरम्यान येथील जे बेघर झालेले हजारो रहिवासी आहेत त्यांच्या पुनर्वसनासाठी, त्यांना निवारा देण्यासाठी महापालिकेने किंवा राज्य शासनाने काय पावलं उचललेली आहेत का याबाबत विचारणा केलेली आहे। आणि त्या संदर्भातलं जे उत्तर आहे ते ॲफिड्यूट 3 आठवड्यांच्या आत या संदर्भातलं जे शपथपत्र आहे ते महापालिकेने आणि राज्य सरकारने कोर्टात सादर करायचं आहे। मात्र या तोडक कारवाईमुळं जी ज्यांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत, ज्या नागरिकांना रस्त्यावर यावं लागलेलं आहे, त्यांना शासनाकडून किंवा महापालिकेकडून त्यांना घरं मिळावीत आणि त्यांचा जो पुनर्वसन आहे ते व्हावं अशी मागणी या रहिवाशांकडून करण्यात आलेली होती। आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की या तोडक कारवाईनंतर महापालिका प्रशासन आणि राज्य सरकार या सर्व नागरिकांना कशा पद्धतीने पुनर्वसन देतं का, की ही जी मोकळी केलेली जी जमीन आहे ती कुणाच्या घशात नेमकी जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। NDTV मराठीसाठी महेश गोहिलसह मनोज सातवी, नालासोपारा।